एका बाजूला सत्तेची ताकद, एका आमदाराचा दरारा आणि दुसऱ्या बाजूला एक विधवा आपल्या 2 लहान मुलांना घेऊन न्यायासाठी झगडणारी एक आई। ती रोज पोलीस स्टेशनच्या चक्रा मारते, पण तिचं ऐकलं जात नाही। ती राज्याच्या सर्वोच्च नेत्याला, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटते, पण तिला फक्त बघतो असं आश्वासन मिळतं। तिला गुंडांकडून धमक्या येतात, तिच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात आणि तिला उघडपणे सांगितलं जातं, पोलीस, न्यायव्यवस्था, प्रशासन सगळं आमच्या खिशात आहे, तुझा आवाज कधीच लोकांपर्यंत पोहोचणार नाही। 20 वर्ष गेली तरी तुझी केस कोर्टात येणार नाही। ही मन सुन्न करणारी कहाणी आहे प्रिया फुके यांची। भाजपचे आमदार परिणय फुके यांच्या दिवंगत बंधू संकेत फुके यांची पत्नी प्रिया यांनी नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपले दीर आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबियांवर हे धक्कादायक आणि गंभीर आरोप केले आहेत। या लढ्यात त्यांना आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी साथ दिली आहे। पण प्रश्न हा आहे की खरंच सत्तेपुढे शहाणपण चालत नाही का? एका महिलेचा आवाज दाबण्याचा इतका निर्लज्ज प्रयत्न कसा होऊ शकतो? चला आज आपण प्रिया फुके यांच्या या संघर्षाची आणि व्यवस्थेच्या कथित उदासीनतेची कहाणी सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। प्रिया फुके यांची कहाणी सुरू होते 2012 साली, जेव्हा त्यांचं लग्न संकेत फुके यांच्याशी झालं। पण या लग्नाची सुरुवातच एका फसवणुकीने झाल्याचा आरोप प्रिया करतात। त्यांच्या म्हणण्यानुसार संकेत फुके यांना आधीपासूनच गंभीर आजार होता। त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रियाही झाली होती। ही गोष्ट त्यांच्यापासून लपवून हे लग्न लावण्यात आलं। तरीही प्रिया यांनी आपला संसार सांभाळला। त्या पतीच्या उपचारासाठी मुंबईला आल्या, पण दुर्दैवाने 2022 साली संकेत फुके यांचं निधन झालं आणि इथूनच प्रिया यांच्या आयुष्यातील एका नव्या आणि अत्यंत कठीण संघर्षाला सुरुवात झाली। पतीच्या निधनानंतर जेव्हा प्रिया यांनी घरातील आर्थिक व्यवहार आणि पतीच्या मालमत्तेविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना एका धक्कादायक वास्तवाला सामोरं जावं लागलं। तू कोण आहेस? तुला हे विचारण्याचा काय हक्क आहे? असं म्हणत त्यांना रात्री 10 वाजता 2 लहान मुलांसोबत घरातून बाहेर काढण्यात आलं, असा त्यांचा आरोप आहे। विचार करा, ज्या घरात त्यांनी 10 वर्ष संसार केला, त्याच घरातून त्यांना एका रात्रीत असं बाहेर काढण्यात आलं। घरातून बाहेर काढल्यानंतर प्रिया यांचा छळ थांबला नाही, उलट तो आणखी वाढला। त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या। तू काही बोललीस तर तुझ्या कुटुंबाला मारून टाकू, असं त्यांना धमकावण्यात आलं। प्रिया सांगतात की त्यांना मारण्यासाठी अनेकदा गुंड येतात। त्यांच्या बॅगेत जड वस्तू असतात, ज्यामुळे त्यांच्या मनात सतत भीती असते। पत्रकार परिषदेला येतानाही त्यांच्या मागे 2 माणसं होती, जी कोण होती हे त्यांनाही माहीत नाही। या दहशतीमुळेच त्या गेल्या 1.5 वर्षांपासून आपल्या 2 लहान मुलांना घेऊन आईच्या घरी राहतात। पण हा लढा फक्त धमक्यांपुरता मर्यादित नाही। प्रिया यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्नही केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे। त्यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। इतकंच नाही तर मुलांच्या आजी आजोबांनी म्हणजे फुके कुटुंबियांनी कोर्टात केस करून मुलांची कस्टडी मागितली आहे। प्रिया यांचा सवाल आहे की मुलांची आई जिवंत असताना ते कस्टडी कशी मागू शकतात? हा केवळ कायदेशीर डाव नाही, तर एका आईला तिच्या मुलांपासून दूर करून तिला मानसिकरित्या खच्ची करण्याचा हा प्रयत्न असल्याचं दिसतंय। आपला हक्क मिळवण्यासाठी आणि या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी प्रिया यांनी सर्व दरवाजे ठोठावले, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना निराशाच मिळाली। त्या सांगतात त्या रोज पोलीस ठाण्यात चक्रा मारत आहेत, पण पोलीस त्यांची मदत करत नाहीत। उलट त्यांनाच सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं जातं। पोलिसांनी त्यांची विनयभंगाची तक्रार घेतली नाही, उलट त्यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे। सुषमा अंधारे यांनीही म्हटलं आहे की पोलिसांची भूमिका सुरुवातीपासूनच प्रिया यांच्या विरोधात राहिली आहे आणि त्यांनाच पुरावे सादर करण्यासाठी वारंवार समन्स पाठवले जात आहेत। प्रिया यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही दाद मागितली। त्यांना 4 वेळा प्रत्यक्ष भेटल्या। त्यांनी सगळी कागदपत्र दाखवली, परिस्थिती समजावून सांगितली, मेसेजही केले, पण प्रत्येक वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी बघतो असं सांगण्यापलीकडे काहीही केलेलं नाही, असा गंभीर आरोप प्रिया यांनी केला आहे। त्या म्हणतात की देवेंद्र फडणवीस यांना सगळं माहिती असून ते काही करत नाहीत। राज्याच्या गृहमंत्र्यांकडूनच जर अशी उदासीनता मिळत असेल तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची? त्यांनी 2024 मध्ये महिला आयोगाकडे ही तक्रार केली होती,
पण तिथूनही त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। ज्या संस्था महिलांना न्याय देण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी आहेत, त्याच जर अशा प्रकारे डोळेझाक करत असतील तर या संस्थांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या संपूर्ण लढ्यात प्रिया फुके एकट्या पडल्या होत्या। त्यांना धमकावलं जात होतं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल होत होते आणि व्यवस्थाही त्यांच्या विरोधात उभी असल्याचा अनुभव त्यांना येत होता। पण आता त्यांना ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे आणि राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांच्या रूपाने एक मोठा आधार मिळाला आहे। या दोनही नेत्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित राहून प्रिया यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे। सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केलं की पोलीस यंत्रणा प्रिया यांच्या विरोधात काम करत आहे आणि म्हणूनच त्यांनी सर्व पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले आहेत। या राजकीय पाठिंब्यामुळे प्रिया यांच्या लढ्याला नक्कीच बळ मिळेल। प्रिया फुके यांचा हा लढा केवळ संपत्तीच्या हक्काचा नाही, हा लढा आहे एका स्त्रीच्या सन्मानाचा, एका आईच्या हक्काचा आणि एका सामान्य नागरिकाच्या व्यवस्थेवरील विश्वासाचा। त्यांना मिळणाऱ्या धमक्या, न्यायव्यवस्था, पोलीस आणि प्रशासन आमच्या खिशात आहे, हे केवळ त्यांचे उद्गार नाहीत, तर ते आपल्या व्यवस्थेतील एका भयावह वास्तव्याकडे बोट दाखवतात। जिथे सत्ता आणि पैसा असेल तिथे न्याय विकत घेता येतो का? जिथे राजकीय वजन असेल तिथे कायदा वाकवता येतो का? प्रिया फुके यांच्या पत्रकार परिषदेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। परिणय फुके या आरोपांवर काय उत्तर देणार? देवेंद्र फडणवीस या आरोपानंतर काय भूमिका घेणार? पोलीस आणि महिला आयोग आपल्यावरील आरोपांची चौकशी करणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 लहान मुलांना घेऊन न्यायासाठी लढणाऱ्या या आईला प्रिया फुके यांना न्याय मिळणार का? या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे केवळ प्रिया फुके यांच्यासाठीच नाही, तर आपल्या लोकशाहीच्या आणि न्यायव्यवस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला या प्रकरणात काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं वाटत असेल तर आत्ताच खालील लाईकचं बटन दाबा आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।